तुम्ही काल बोलताना मला दिव्याची जन्मतारीख सांगितली, ती पुन्हा एकदा सांगता का? 3 फेब्रुवारी 1998. 3 फेब्रुवारी. आणि शिवाची जन्मतारीख काय? 10 नोव्हेंबर 2000. 10 नोव्हेंबर 2000. ठीक आहे, तुम्ही दोघी जणी इथेच बसा, इथेच आराम करा, मी येतो. आणि कुणीही कुठे जायची गरज नाही, तुम्ही इथेच बसून राहा, ठीक आहे? आणि मी लक्ष्मणलाही सांगितलंय पोलिसांना फोन करून दिव्याचा शोध घ्यायला. हो, तुमचा मुलगा बरा आहे ना? हो आजी, मुलगा बरा आहे. तुम्ही काळजी करू नका, मी बोलतो त्याच्याशी. भाऊ, आम्हाला खरंच माफ करावं. एवढं सगळं होऊनही तुम्ही आम्हाला एवढं समजून घेतायत, तुमचे खूप उपकार आहेत आमच्यावर. नाही हो, कुणी कुणावर उपकार करत नसतं. तुम्हाला सांगतो, एकमेकांना समजून घेतलं ना की सगळं सोपं होतं. येतो. गुरुजी, घडलेला सगळा प्रकार तुमच्या लक्षात आला असेलच ना? हो ना, आश्चर्यच आहे. पण त्या मुलीची पत्रिका पाहताय असं घडणं जवळजवळ अशक्य होतं. गुरुजी, मला त्याबद्दलच तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. जी मुलगी पळून गेली तिची ती पत्रिकाच नव्हती. मग तिच्या धाकट्या बहिणीची ती पत्रिका होती. पत्रिका धाकटीची जुळली आणि लग्न थोरलीशी होत होतं. असं काहीसं गोंधळ झालेलं दिसतोय. पण तुम्हाला असं का वाटतं? गुरुजी, मी आत्ता तिच्या आई आणि आजीला भेटलो. मी त्यांना त्या मुलीची जन्मतारीख विचारली आणि त्यांनी जी जन्मतारीख सांगितली ती या पत्रिकेत नाहीच आहे. त्यानंतर मी त्यांना धाकट्या मुलीची जन्मतारीख विचारली जी या पत्रिकेत आहे. बापरे. आणि हा सगळा गोंधळ झालाय हे माझ्या लक्षात आलं. आणि मला असं वाटतंय की हा झालेला गोंधळ अजूनही त्यांच्या लक्षात नाही आलेला. आपल्या पोराचं आयुष्य वाचलं म्हणायचं. गुरुजी, मला तुम्हाला एक विचारायचं आहे. विचारा. त्या पत्रिकेतली मुलगी जर इथे असेल तर? मग विचार कसला करताय? ती पत्रिका जिची आहे ती मुलगी जर इथे असेल तर आत्ताच आशूचं लग्न तिच्याशी लावून द्या. कारण आशूला दिलेला 2 महिन्यांचा अवधी आता संपतोय आणि त्यानंतर तुम्ही आशूचा विवाह करण्याचा प्रयत्न केलात तरी आशूच तो उधळून लावेल. नाही आई, काय बोलतायत हे बघ जरा. आई, कसं शक्य आहे? मी नाही प्रियाशी लग्न करणार आहे. काही अरे का शक्य नाहीये आशू? काय वाईट आहे त्यात मला सांग. ती आणि तू एकमेकांना लहानपणापासून ओळखता. ती चांगल्या घरातली मुलगी आहे, शिवाय सुहासची बहीण आहे. अजून काय हवंय तुला? आई, आज माझी होणारी बायको लग्न मंडपातून पळून गेलीये आणि तुम्हाला रॅन्डम मुलीशी लग्न करायला सांगतेस. माझं जिच्यावर प्रेम नाहीये. आशू, कोणी काही म्हटलं तरी नाही होणार आहे. आशू अरे बघ, मला माहितीये तू काय फील करतोयस आता, पण म्हणून तुझ्यासाठी तुझ्या ओळखीतली मुलगी शोधली ना आम्ही. तू तिला ओळखतोस, ती तुला चांगली ओळखते आणि ह्या कंडिशन मध्ये ना तीच तुला चांगलं सांभाळू शकेल. ताई, नाही सांभाळू शकत मला. आमचं पटतही नाही एकमेकांशी. अरे आशू, हे बघ, लग्न झालं, थोडा वेळ गेला एकमेकांबरोबर की सगळं होईल नीट. कदाचित तुमच्या भांडणातच एक नातं लपलेलं असू शकेल. काय बोलतीस तू हे? हा, ही चर्चा नाही करायची आहे मला आता. पण म्हणजे गुरुजी, लग्न आत्ताच याच मांडवात लावायचं. हरकत काय? अहो, त्या मुलीची पत्रिका चांगली आहे याविषयी माझी खात्रीच आहे.
महत्वाचं म्हणजे तुमच्या मुलाचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता. नशिबानं दिलेली दुसरी संधी आहे असं समजा आणि ती वाया घालवू नका, अन्यथा आयुष्यभर पश्चाताप करण्याची वेळ येईल. बरोबर आहे. माझंच चुकलं. तू एक मुलगी निवडलीस, तुला आवडली आहे, चांगली आहे म्हणून आम्ही सुद्धा विश्वास टाकला. काय झालं बघितलंस ना, फसवून गेली ती आपल्याला. बस. आणि या सगळ्यामध्ये तुझं आयुष्य वाया जाऊ नये म्हणून मी काहीतरी सुचवते, तर तुला तेही चुकीचं वाटतंय. पण आत्ताच का? कसली घाई आहे? अरे घाई नाहीये आशू, काळजी आहे ही. उद्या इथून बाहेर पडल्यानंतर जग तुझी खिल्ली उडवेल, ते मला नाही बघवणार. अरे मला नाही सहन होणार ते. आपल्या कुटुंबाची इब्रत जाईल, तुला त्रास होईल. पण तुझं लग्न झालं ना, तर तू ह्या सगळ्यातून लवकरात लवकर बाहेर पडशील आशू. विचार कर एकदा बाळा, प्लीज. मी आता काही सांगत नाही याच्यावरती, मी विचार करतो आणि मग बोलूया आपण. विचार करू दे. ठीक आहे आशू, कर विचार. आणि मला माहिती आहे तू योग्यच निर्णय घेशील. गुरुजी, खरंच तुमच्यामुळे माझ्या मनातला तिढा सुटला. एका पत्रिकेच्या आदला बदलीमुळे हा गोंधळ झाला होता. त्या मुलीचं नाव शिवा. मी आता माझ्या आशूचं लग्न तिच्याशीच लावणार. आशूसाठी आता मी योग्य मुलगी निवडणार. गुरुजी, मी येतो. मी तयारीला. आनंदी राहा. काय यार मांजा, मला कळत नाहीये हे झालं ते वाईट आहे का त्याच्यापेक्षा जास्ती हे आत्ता घडतंय ते वाईट आहे? हे बघ, काही म्हटलं ना तरी आधी घडलंय ते जास्त वाईट. आशू, दिव्याने खरंच फसवलंय तुला. आणि इतके दिवस आपल्या दोघांनाही ते लक्षात नाही आलं. मला कसं कळलं नाही रे? पण मी तर प्रेमात मी होतो ना. तू प्रेमात होतास बाबा, म्हणूनच कळलं नाही. काय करायचं आता मग? आशू, मी एक सांगू का? सीताई म्हणतात ना, त्याचा खरंच विचार कर, कारण तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. मलाही असंच वाटतंय की तुझं जर आत्ता लग्न झालं तर या सगळ्यातून बाहेर पडायला मदत होईल. आपण मी म्हणतोय, घरचे म्हणतात म्हणून लग्न करू नको. तुला खरंच प्रियासोबत आयुष्य काढायचंय का? नाही. एकदा विचार तर कर. मी काय विचार करू आता याच्यावरती? अंजा यार, काय चुकलं माझं? मी दिव्यावर प्रेम केलं मनापासून, तिची काळजी घेतली, तिला हवं नको ते बघितलं, तिला जाणून घ्यायचा समजून घ्यायचा प्रयत्न केला, तिला गिफ्ट दिल्या, तिच्यासाठी कविता केल्या. मी सगळं केलं रे. पण तरी ती असं का वागली? म्हणजे मी इतका मूर्ख आहे का रे? मला कळत नाहीत का या गोष्टी? ऐक ना बाबा, मी काय म्हणतो, हे बघ, तुझं काही चुकलं नाही. ती तुला ओळखू शकली नाही. म्हणून असं वागायचं का? ऐक ना यार माझं, ऐक ना. ती का असं वागली, ती कुठे निघून गेली, याची उत्तरं ना फक्त तिच्याकडे. पण तू सतत त्याचा विचार करून स्वतःला त्रास करून घेऊ नको. दिव्या, फोन उचल दिव्या. अरे का उचलत नाही फोन? अरे यार, चल ना दिव्या, फोन. शिवा, भाऊ हे बघा, तुम्ही ना काळजी नका करू. दिव्या परत येईल. मी तिला शोधून आणेन. हे बघा, हे लग्न ना नाही थांबणार. मी आणते तिला शोधून. मी जाते. शिवा शांत हो. नाही भाऊ, हे बघा, दिव्या जबाबदारी आहे माझी आणि तिला शोधणंही. मी आले, तिला शोधून येते. थांबा जरा. शिवा थांब. शिवा, आता हे अशक्य आहे. म्हणजे आता दिव्या आणि आशूचं लग्न होणं अशक्य आहे.
हे बघा भाऊ, तुम्ही 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 दिव्याला चुकीचं नका समजू. खरंच सांगते, ती तशी मुलगी नाही आहे. हा, मी ओळखते चांगलं तिला. हे बघा, आणि हे लग्न मोडलं तर आई बाई आजी यांना किती त्रास होईल. आणि दिव्या, अहो दिव्याचं तर प्रेम आहे ना आशूवर. असं काय करताय? हे बघा, हे लग्न मोडू नका. दिव्या येईल ना, आपण तिला शोधून काढू. खरंच सांगते, मी आणीन तिला शोधून. माझी पाना गँग आहे ना, त्यांना मी सांगितलंय सगळ्यांना शोधायला. खरंच सांगते. आणि आता आपण पोलिसांना पण सांगितलं ना, कोणी ना कोणी तर दिव्याला शोधेलच ना, कोणाला तरी सापडेल ती. पण तिला चुकीचं नका समजू तुम्ही. माझा शिवा, शांत हो, शांत हो. स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. मी दिव्याला चुकीचं समजत नाहीये. आपण दिव्याला ओळखण्यात चूक केली एवढंच म्हणतोय मी. तिच्या मनात काय चाललंय हे ना आम्हाला कळलं ना तुम्हाला. तिला हे लग्न करायचं नव्हतं हे सत्य आहे, आणि हे तुलाही नाकारता येणार नाही. जर ते नसतं तर हे काही घडलंच नसतं. हे बघ, ती जर हरवली असती ना तर ती आतापर्यंत सापडली असती. मी अजूनही पोलिसांना तपास करायला सांगितलंय, आणि मी दिव्याला शोधण्यात तुझी पूर्ण मदत करणार. पण आता हे लग्न होणार नाही. भाऊ, भाऊ मी हात जोडते. शिवा, तू हात जोडू नकोस. हे बघ, दिव्या परत आली तरी तिला आशूशी लग्न करायचं नाहीये. मग आपण तिला जबरदस्ती का करायची? शिवा, मला एक दुसरीच गोष्ट कळली आहे, त्याबद्दल तुझ्याशी बोलायचं. दिव्याबद्दल काही बोलायचं आहे का? नाही, दिव्याबद्दल नाही. या लग्नाला धरून झालेल्या गैरसमजाबद्दल बोलायचं. गैरसमज? कसला गैरसमज? दिव्यानं जी मला पत्रिका दिली होती त्याबद्दल झालेल्या गैरसमजाबद्दल बोलायचं. हिची पत्रिका असेल ना? हो आहे ना. ही अतिशय वेगळी पत्रिका आहे. दुर्गेचा आशीर्वाद आहे या मुलीवर. ही जर मुलगी तुमच्या घरात आली तर तुमच्या घराचीच भरभराट होईल. तुम्ही काल मला दिव्याची जन्मतारीख सांगितली, ती पुन्हा एकदा सांगता का? 3 फेब्रुवारी 1998. आणि शिवाची जन्मतारीख काय? 10 नोव्हेंबर 2000. जी मुलगी पळून गेली तिची ती पत्रिका असते. तिच्या धाकट्या बहिणीची ती पत्रिका होती. मग विचार कसला करताय? ती पत्रिका जिची आहे ती मुलगी जर इथे असेल तर आत्ताच आशूचं लग्न तिच्याशी लावून द्या. शिवा, मला माहिती आहे ही बातमी धक्का देणारी आहे, पण हेच सत्य आहे. मी दिव्यानं दिलेली पत्रिका पुन्हा वाचली होती. आज जेव्हा दिव्याची जन्मतारीख कळली तेव्हा सगळा गोंधळ स्पष्ट झाला. शिवा, तुझी आणि आशूची पत्रिका जुळणं हे चांगलं आहे. ते म्हणतात ना, जे होतं ते चांगल्यासाठीच. कारण माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, आणि हे मी बोलायचं म्हणून बोलत नाहीये. मला माहिती आहे तू माणूस म्हणून कशी आहेस. शिवा, तुझ्यासारखी बायको माझ्या आशूला मिळणं हे भाग्याचं असेल. भाऊ, तुम्ही हे का बोलताय आता सगळं? हे सगळं खूप विचित्र आहे. मला नाही कळत मी काय बोलाय. शिवा, ऐक ना, असं बोलू नकोस. माझी तुझ्याबद्दलची ही सगळी मतं आधीपासून अशीच आहेत. फक्त मी तुला कधी सून म्हणून बघितलं नव्हतं इतकंच. पण आता परिस्थिती वेगळी आहे. शिवा, आशूच्या पत्रिकेत असं लिहिलंय की या 2 महिन्यात जर त्याचं लग्न झालं नाही तर ते पुन्हा कधीच होणार नाही. आणि शिवा, ते 2 महिने आता संपत आले. शिवा, तुझी पत्रिका आशूच्या पत्रिकेबरोबर सर्वार्थानं जुळते. आमच्या गुरुजींनी पण सांगितलंय की तू आशूसाठी सगळ्यात योग्य मुलगी आहेस. शिवा, तू आशूशी लग्न कर. तू आशूशी लग्न कर. आशूशी लग्न कर. आशूशी. शिवा,
शिवा मला माहिती आहे हा निर्णय खूप मोठा आहे. हे असं हो किंवा नाही म्हणणं सगळ्यांना जड जाणार आहे. पण शिवा, माझ्या मुलाच्या भविष्याचा प्रश्न आहे, आशूच्या भविष्याचा प्रश्न आहे. तुम्ही दोघे एकमेकांचे खूप चांगले मित्र आहात मला माहिती आहे. शिवा, एक बाप म्हणून मी तुझ्या पुढे हात जोडतो. शिवा, आशूच्या आयुष्याचा प्रश्न नाही म्हणू नकोस. हा रामभाऊ आयुष्यभर तुझा ऋणी राहील. भाऊ हा माझ्याही आयुष्याचा प्रश्न आहे. मला विचार करायला थोडा वेळ हवा. बरोबर आहे शिवा तुझं. तू वेळ घे. तू तू होकार देशील अशी अपेक्षा करतो. आयुष्यात मी जे ठरवलं होतं ते माझं स्वप्न फायनली पूर्ण होते. मी देसाईंच्या घरची सून होणार आहे, आशूची बायको होणार आहे. खरं तर हे माझं ड्रीम कम ट्रू आहे. पण येस, मी एवढी वर्ष ज्याची वाट बघितली त्याचं आज चीज झालं. ओ गॉर्जियस, कशी दिसते मी? खूप सुंदर दिसतेस. नवी नवरी शोभतीयस. बरं प्रिया, तू नक्की तयार आहेस ना? दादा, अरे मी कधीपासून तयार आहे. आशूच तयार होत नव्हता. कीर्ती सीताईला कन्व्हिन्स करतेय, पण अजून आशू काही तयार झालेलं दिसत नाही. अरे दादा, तू हे काय बोलतोयस? हे बघ, वहिनीने मला तयारी करायला सांगितली. आता मी ह्या कपड्यांमध्ये अशीच बसणार नाहीये. हो, आपण झाली का तयारी? अगं हा काय बोलतोय? अजून आशू कन्व्हिन्स झाला नाहीये का? प्रिया, तू फक्त तयार हो, बाकी टेन्शन घेऊ नकोस. मी आईला कन्व्हिन्स केलंय आणि ती बऱ्यापैकी कन्व्हिन्स झाली सुद्धा आहे. आशूला समजावत होती आणि मला नाही वाटत आशू तिच्या शब्दाबाहेर जाईल. त्यामुळे तू अजिबात विचार करू नकोस. आता तू देसाई घराण्याची सून होणार आहेस, तशी वाघ आणि त्याचा विचार कर. सतत तिच्या नजरेसमोर राहा आणि तिच्या मनात तुझ्याबद्दल कशी सिंपती निर्माण होईल ना याचा विचार कर. कळलं? ते मी करतेच ग. पण तुम्ही आता काहीही करून आशूला कन्व्हिन्स करा. मी खूप स्वप्न बघितली आहेत आता, आणि आता काहीही करून मला आशूशी लग्न करायचंय. प्रिया, अगं आता सगळं व्यवस्थित होणार आहे, कारण आता सगळं आपल्याला हवं तसं घडतंय. बरं चला जाऊया बाहेर. प्रिया चल. हो, तुम्ही व्हा पुढे, मी आलेच. लवकर ये. कसा आहे आशू? नाहीये तो बरा. खूप अस्वस्थ आहे. काळजी वाटते मला त्याची. हो, अस्वस्थ तो होणारच. त्याला सावरायला थोडा वेळ द्यावा लागेल आपल्याला. पण परिस्थिती अशी आहे की तो वेळ सुद्धा आपल्याला देता येणार नाही. तुम्ही कुठे होतात? पोलीस काय म्हणाले? ते त्या दिव्याला शोधतायत. पण सीता, ती दिव्या परत आली तरी आता तिचं लग्न आशूशी नाही लावून देता येणार आहे. बरोबर आहे, पण कसंही करून आशूचं लग्न आज व्हायला हवं. हो, नातेवाईक जमलेत, सगळी तयारी झालीये. उगाच नंतर चर्चा होईल.
आणि त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे आशूला यातनं जर बाहेर काढायचं असेल ना, तर लग्न हा एकच उपाय आहे. ते खरंय तुझं. आणि आज आशूचं लग्न झालं नाही तर पुन्हा कधीच होणार नाही हे आपल्याला माहिती आहे. अहो, म्हणून तर आपण एवढी घाई केली लग्नाची. कसला विचार करताय? नाही, काय नाही. आशूसाठी योग्य मुलगी कोण असाच विचार करताय ना? हो. आणि आज गुरुजींशी भेटल्यावर मला पुन्हा एकदा पक्क झालं की आशूचं लग्न आजच व्हावं. आणि सीता, गुरुजींचं म्हणणं आपल्याला ऐकावंच लागेल.